साहेब यांनी जे बंडखोरी केलेली आहे भारतीय जनता पार्टीसोबत तिसरी आघाडी आपल्याकडे आली होती का? जसे हरीश आदित्यनाथ आणि महिन्याभरापूर्वी येऊन गेले होते सगळे. मी म्हटलं तुमचा अगोदर शेप होऊ द्या आणि कोण कोण त्याच्यामध्ये सहभागी होते, कशा पद्धतीने होते. मग म्हटलं आपल्याला पुन्हा बसता येईल. साहेब आपण वंचितसाठी तिसरी आघाडी जी अकोल्याची झालेली आहे ती सेफ वाटते का? सर्व सेफ युतीसाठी वंचित बहुजन आघाडीसाठी तिसरी आघाडी जी झालेली आहे ती वंचित बहुजन आघाडीसाठी सर्व सेफ वाटते का? ते कुठली आघाडी सेफच असते. त्याच्या मग आघाडी केली की ती सेफ्टीसाठीच तुम्ही करता. बाळासाहेब, राज्यात दोन्ही ठाकरे गटांची बोलणी सुरू आहे. शिंदे सेनासोबत भाजपची बोलणी सुरू आहे. अजूनही कोणाचंही फिक्स अजून काही झालं नाही. काय कारण? ते आता मला असं कळलंय की उबाटा सेना जी आहे त्यांचं सेटल झाले असं मला कळलंय. सॉरी बाळासाहेब. नाही, उबाटा सेना जी आहे आणि राज ठाकरे जे आहेत यांच्या आज कुठे सेटल झाले असं आम्हाला कळलेलं आहे. त्याच्यामध्ये राज ठाकरे म्हणतात जोपर्यंत जागा वाटपाचं होत नाही तोपर्यंत काही डिक्लेअर करू नका अशी ठाम भूमिका आहे. हो, ते त्यांचं ठरलेलं आहे माझ्या अंदाजानं. म्हणजे फॉर्म्युला ठरलेला आहे की किती किती घ्यायचा. ते एखाद्या दुसऱ्या सीटवरनं वादावादी होत राहणारच. बाळासाहेब, काँग्रेसला वगैरे काही म्हणजे पुन्हा पक्षाला डेडलाईन वगैरे दिली आहे की 29ला तुम्ही आपली भूमिका आता जाहीर करून टाका? कशाबद्दल? युती संदर्भात. ते मी जसं म्हटलं ना की आम्ही राज्यभर डेडलाईन देऊ शकत नाही आहोत. म्हणजे आता सांगलीतलं जर दिलं उदाहरण कॉर्पोरेशन मधलं, काँग्रेस एनसीपी एकत्र जात नाहीयेत. त्याच्यामुळे आम्हाला चॉईस करायचं की काँग्रेस बरोबर जायचं की एनसीपी बरोबर जायचं. एक स्टेट वाईज आम्ही लाईन घेऊ शकतच नाही आहोत. मुंबईला काय परिस्थिती? मुंबईला अजून सांगता येत नाही. म्हणजे मी जसं म्हणालो की एका बाजूला सगळे सांगतात की नाही आमचं जमलं, पण तेच जाहीर करायचं म्हटलं की नाही 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 थांबा. तुम्ही 50%च्या फॉर्म्युलावर ठाम आहात का? 50-50% कशाचे? जागा वाटतात कुठल्या? सर्वच ठिकाणी. तुम्ही सांगितलं की बरोबरीची बोलणी होणार प्रत्येक ठिकाणी. हो, आम्ही असं आता नगरपालिकेमध्ये बऱ्यापैकी आलेलो आहोत. विदाऊट फंड्स, विदाऊट